नमस्कार, मी मायाताई सागर पाईकराव. आपण पाहतात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहू याच्या ठळक घडामोडी. जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी भीम टायगर सेना उतरली मैदानात. मूलभूत हक्काचे हनन व मनुस्मृतीचे समर्थन करणारा जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी भीम टायगर सेनेचे पोलीस अधीक्षकांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. यावेळी भीम टायगर सेना हिंगोली जिल्ह्याच्या वतीने दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रबोधनकार साहेबराव वेरेकर, बोधाचार्य स्थाना भालेराव, प्रियाताई खाडे चंद्रपूर, भीम टायगर सेना जिल्हा प्रमुख गजानन दादा वैद्य, उपजिल्हा प्रमुख पंडित खिल्लारे, माळीताई, इंगोलेताई, कळमनुरी तालुका अध्यक्ष प्रबुद्ध पाईकराव, राणा कावते व भीम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहू शकता दादासाहेब शेळके काय म्हणाले ते. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. भीम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जन सुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे. पहिल्यांदा त्या कायद्याचा भीम टायगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. त्याचं कारण असं, मुळातच जन सुरक्षा कायदा हे भारतीय संविधानाला तडे देणार आहे, लोकशाहीला तडा देणार आहे, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे आणि मनुस्मृतीचं समर्थन करणार आहे. कारण मनुस्मृतीमध्ये धडा 8वा आणि कलम क्रमांक 270 मध्ये सांगितलंय, एक जाती रे द्वि जातीस्तु वाचा दारुण्या शिपिनू जिवाय प्राप्ले छंद जगन्य प्रभू. त्याचा अर्थ असा होता की तर बहुजन लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. आणि जर सुरक्षा कायद्याच्या कलम 7 मध्ये सांगितलं, या ठिकाणी कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न जर केला तर डायरेक्ट त्यामध्ये 7 वर्षाची तरतूद आहे. दुसरी धक्कादायक बाब, दुसरी संविधान विरोधी बाब की एखाद्यावर जन सुरक्षा कायद्या अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला, त्याला तालुका कोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल, हायकोर्टात असेल, यामध्ये जामीनची तरतुदी नाही. शेवटी एक पर्याय ठेवला सुप्रीम कोर्टाचा. मला सांगायचं की आम कार्यकर्ता तालुका लेवलवर असेल, गाव लेवलवर असेल, जिल्हा लेवलवर असेल, तर त्याच्यावर जर एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जर जन सुरक्षा कायद्या अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याची अवकात आहे का, त्याची परिस्थिती आहे का सुप्रीम कोर्टात जायची. कारण मुळात भारतीय संविधानाचा आर्टिकल 1901 असेल, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 20 जानेवारी 1962 केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेटमध्ये सांगितलं की भारतातल्या गरीब असो, श्रीमंत असो, छोटा असो, मोठा असो, त्या कार्यकर्त्याला टीका करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आर्टिकल 1901 नुसार दिलेला आहे. पण जन सुरक्षा कायदा म्हणतो माझ्यासारखा दादासाहेब शेळके असतील, भीमशाही साहेबरावजी हेरेकर साहेब सारखे आवाज उठवणारे माणसं असतील आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. म्हणून भीम टायगर सेनेनं ठरविलं की लवकरात लवकर शासनाने संविधानाला तडा देणारा, मनुस्मृतीचं समर्थन करणारा जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, आंदोलन करण्यात येईल. याची सुरुवात या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी या संदर्भात सर्व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत. जन सुरक्षा कायदा, जन सुरक्षा कायदा, जन सुरक्षा कायदा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीम टायगर सेनेचा. हम सब हम सब हम सब. जय भीम, जय संविधान. जय भीम.